नमस्कार. संक्रांत जवळ आले आणि तिळगुळाचे लाडू करायची तयारी झाली की नाही तुमची? झाली नसेल तर हा व्हिडिओ बघा आणि पटकन लाडूची तयारी करा. बरं, हे लाडू बनवलेत की नाही मी, हे अगदी पाकातलेच आहेत, पण अगदी मऊसूत झालेले आहेत आणि हे शेवटपर्यंत मऊ राहतात, अजिबात कडक होत नाही. तर त्यासाठी इथे सांगितलेल्या काही टिप्स आहेत, त्या वापरा आणि असे छान मऊसूत लाडू तयार करा. अगदी मऊसूत होतात. त्यासाठी इथे मी एक छानसे टिप्स सांगितलेत, त्या वापरायच्या आणि असे लाडू करायचे. बरं, हे पारंपरिक पद्धतीचे लाडू आहेत. तिळगुळाचे लाडू म्हटलं, तिळाचे लाडू म्हटलं की पाकातलेच लाडू हे अगदी महिना ते 2 महिने आरामात राहतात, अजिबात कडक होत नाहीत, अशा पद्धतीने केलेले लाडू. तर चला कसे करायचे ते बघूया. सगळ्यात आधी इथे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर 1 किलो तीळ घेतलेत, 1 किलो तिळाचे लाडू बनवायचे. तर त्यासाठी 1 किलो तीळ घेतलेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा, पण मी जेव्हा प्रत्येक वर्षी तिळाचे लाडू असे जास्त प्रमाणातच करते, कारण पुन्हा नंतर करायचे म्हणून होत नाहीत, संक्रांतीच्या निमित्ताने होतात. त्यासाठी हळदी कुंकासाठी आणि सगळेच घरात खाण्यासाठी म्हणून एकदमच मी हे लाडू बनवते. तर तीळ जे आहेत की नाही अगदी खमंग भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजताना अजिबात घाई करायची नाही, अगदी मंद आचेवर तीळ भाजून घ्यायचे. तिळाचा प्रत्येक दाणा भाजला पाहिजे अशा पद्धतीने. म्हणजे आज जर तोंडात जर तीळ टाकले नाहीत थोडीशी चिमटभर, तर तीळ जर भाजले नसतील, एखाद दुसरा भाजला नसेल तर कचकच लागते. तर त्यासाठी तीळ छान खमंग भाजून घ्यायचे, अगदी वेळ देऊन भाजायचे. मला 1 किलो तीळ भाजायला जवळजवळ 15 मिनटं लागली होती. त्यानुसार तुम्ही वेळ द्या आणि तीळ भाजून घ्या. छान चटचटीत उडायला लागले त्याच्यानंतरही 5-6 मिनिट भाजून घ्यायचे, म्हणजे मग सगळे तीळ भाजले जातात असे खमंग असे. आणि भाजल्यानंतर की नाही अगदी एक वेगळाच सुगंध येतो. खातानासुद्धा अगदी चरचरीत छान लागतात ते, कुरकुरीत असे. तर अशा पद्धतीने थोडंसं चिमटभर खाऊन बघायचं, म्हणजे जोपर्यंत सगळे तिळाचे दाणे भाजलेले नाहीत तोपर्यंत तुम्हाला ते कळत राहतं आपल्याला. अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे. आता हे बाजूला ठेवायचे. आणि शेंगदाणे, आता शेंगदाणे मी भाजतानाचा व्हिडिओ माझा स्किप झाला आहे. तर शेंगदाणे इथे 1 किलोला अर्धा किलो शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, खमंग असे भाजून घेतलेत. आणि बघू शकता थंड झाल्यानंतर आहे ना, हाताने चोळली की त्याची साल निघते. आता तुम्ही साल काढत नसेल काढायची काहीच हरकत नाही, पण थोडी थोडी जेवढी निघते तेवढी काढून घ्यायची. तर एक साल काढण्यासाठी इथे छोटीशी मी ट्रिक वापरली, तुम्ही बघू शकताय पुढे. तर हाताने चोळून पुन्हा काढण्यापेक्षा काय करायचं, रुमालावर हे सगळं ओतून घ्यायचं आणि रुमाल मस्त असं त्याची पुरचुंडी बांधायची आणि हाताने चोळून घ्यायचं, की सगळे साल असते ती निघून येते. आता मी व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणून अगदी छान साल काढून वगैरे करते. शक्यतो मी शेंगदाण्याचे साल काढतच नाही. शेंगदाण्याचे कूट करताना किंवा लाडू करताना किंवा असे तिळाचे लाडू करताना जे वरची साल असते की नाही त्याच्यातच पौष्टिक असतं, फायबर भरपूर असतं. आणि मग ते काढून खायचं काय, पण थोडंसं चांगलं दिसावं व्हिडिओमध्ये. अगदी फोलपटवर दिसली की तुम्ही म्हणणार बघा काय काकूंनी कशी लाडू केलेत. त्यासाठी म्हणून मी हे सगळे जेवढे निघतात तेवढेच सालपाटं काढून घेणार आहे. आता हे सगळं चोळून घेतलं, पाकडून घ्यायचे. आणि हे बघा अर्धे बरेचसे राहिलेले आहेत, पण आता काय गरज नाही आहे काढायची, असेच ठेवून द्यायचे. आणि याला थोडंसं बारीक करून घ्यायचं, अगदी पाट्यावर वंट्यावर करा किंवा खलबत्त्यात करावा किंवा मिक्सरमध्ये थोडीशी उलट्या दिशेने मिक्सर फिरवायचं आणि थोडंसं बारीक करून घ्यायचे, अगदीच फार नाही करायचे. मी पाट्यावर वंट्यावर किंवा अशा पद्धतीनेच करते, म्हणजे जास्त बारीक होत नाहीत. अगदीच बारीक कूट झाला की मग ते खूप चिकट असं लागतं, त्यासाठी. आता तीळ आणि शेंगदाणे एकत्र करून घ्यायचे आहेत. आता 1 किलो तिळासाठी अर्धा किलो शेंगदाणे अगदी भरपूर होतात, किंवा तुम्ही अर्ध्याच अर्धं केलं तरीही चालेल. म्हणजे शेंगदाणे अर्धा किलो आणि तीळ अर्धा किलो घेतलं तरीही हरकत नाही. आता हे सगळं मिक्स करून झालं, हे बघा बघू शकता छान सगळं मिक्स झालं की मग आपल्याला पाक करायला घ्यायचं आहे. हे पाकातलेच लाडू करणार आहे, पण तरीसुद्धा अजिबात कडक होत नाहीत, अशा पद्धतीने करणार आहे.
तर कढईमध्ये गूळ घेतला. आता गूळ किती घ्यायचा आहे, तर गूळ मी अर्धा किलो घेतला आहे आणि हा चिक्कीचा गूळ आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता, पण 1.5 किलोसाठी अर्धा ते 600 ग्राम गूळ लागतो. आणि हा चिक्कीचा गूळ अगदी कडक असतो. तर अर्धा किलो ते पाऊण किलोच्या पुढे घेऊ नका, किंवा 600 ग्राम भरपूर होतो. पण तुम्हाला अगदीच गोड जास्त खायचं असेल तर पाऊण किलो 750 ग्राम वगैरे करा. आता इथे महत्त्वाची टीप ती म्हणजे की पाक करताना तुम्ही जे तूप वगैरे घालत असाल की नाही, तूप घालायचं किंवा दूध घालायचं असं करायचं नाही, तर पाणीच घालायचं. त्यामुळे काय होतं, कडकपणा जो असतो की नाही तो कमी येतो पाकाला. आणि शिवाय गूळ जो आहे तुमचा पाकातला गूळ, आपण पाकाचा गूळ घेतो की नाही, तर तो गूळ पाण्यामध्ये पटकन विरघळला जातो. त्यामुळे पाक पुढे जाण्याची शक्यता एकदम कमी होते. त्यासाठी पाण्यातच पाक करायचा. तूप किंवा दूध अजिबात वापरायचं नाही. ही महत्त्वाची टीप आहे. तुमचे लाडू जर कडक होत असतील तर अशा पद्धतीने एकदा करून बघा. अजिबात तुम्हाला कडक लाडू होणार नाहीत. तुपामुळे काय होतं, पाणी अजिबातच सुटत नाही त्याला, आणि मग तूप गूळ जो असतो की नाही पटकन कडक व्हायला लागतो. त्यासाठी इथे ही महत्त्वाची टीप आहे. आणि ह्याचमुळे लाडू जे आपले आहेत की नाही अगदी मऊसूत होणार आहेत. तर गॅस कमी करायचा आणि गूळ जो आहे तो पूर्ण विरघळवून घ्यायचा. याला काही पाक करावा लागत नाही, कारण चिक्कीचा गूळ घेतलेला आहे. त्यामुळे पाक जास्त घट्ट करायची गरज पडत नाही. फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये तीळ आणि हे मिक्स करायचं. त्याआधी थोडंसं तूप घालायचं, अगदी 1 चमचाभर तूप घालायचं. तुपामुळे सुद्धा लाडू तुमचे मऊसूत राहतात, अगदी कडक होत नाहीत. आणि पाक पुढे जाणार नाही याची काळजी घ्यायची. जर तुम्ही आधी तूप घातलं आणि तुपावरच जर गूळ विरघळला तर हमखास तुमचे लाडू अगदी कडक होतात. तर तेलामध्ये पाक करून घ्यायचा, विरघळून झाल्यानंतर मग वरून तूप घालायचं. हे बघा, छान असं हे मिक्स करून झालं की आता थोडंसं तुम्ही ते पाण्यावर जरी थेंब टाकून बघितलं की नाही, पटकन त्याला एक गोळी तयार होते त्याची. पण ती गोळी अशी खुटखुटीत झाली नाही पाहिजे. थोडीशी नरम झाली की लगेच तुम्ही आता ते हाताने तुम्ही करू नका, कारण हे करत असताना ना हाताला चटका बसण्याची शक्यता असते पटकन. त्यासाठी तुम्ही काय करायचं, एखाद्या प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं हे टाकून बघायचं. थोडा वेळ थंड झालं की आपोआप ती गोळी तयार होते. हे बघा, अशा पद्धतीने ही गोळी तयार होते. अगदीच काय तुम्हाला वाटलं तर त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि हे बघा एकदम अशी नरम असते की नाही, त्याच वेळेला तीळ घालून घ्यायचे. आता हे तिळावर ओतून घ्यायचं किंवा त्याच्यात तीळ मिक्स करा, कारण माझं हे जास्त आहे त्यामुळे मी वेगळ्या परातीत घेतलं आहे आणि पाक करून त्याच्यात ओतलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि अगदी आरामात लाडू बांधायचे आहेत. हे लाडू अजिबात, हा पाक जो आहे तो अजिबात पुढे गेलेला नाही किंवा कडक होत नाही. हे कितीही दिवस लाडू ठेवले ना तरीसुद्धा अजिबात कडक होत नाहीत. घाई करावं लागत नाही, अजिबात नाही. अगदी सावकाश सगळे तीळ छान मिक्स करून घ्यायचे आणि मग आपल्याला लाडू बांधायचे. लाडू बांधत असताना थोडासा सुरुवातीला खूप गरम असतात, तर काय करायचं, थोडासा पाण्याचा हात वगैरे घ्यायचा आणि बांधायचे. काही अजिबात खराब होत नाही, काही नाही की पाणी लागलं खराब झालं किंवा दूध लागलं का, अजिबात होत नाही. हे अगदी 2 महिनेसुद्धा हे लाडू राहतात, अजिबात खराब होत नाही. सगळा पाक मी ओतून घेतला आणि आता याचे थोडंसं थंड झालं की बांधायचे लाडू. अगदीच थंड पूर्ण करू नका, थोडंसं गरम गरम कोमट असताना, म्हणजे जसं तुम्ही हातात घ्याल की नाही तर थोडंसं हाताला चटका बसला पाहिजे इतपत आहे तोपर्यंत लाडू वळवून घ्यायचे. आणि मी प्रत्येक वर्षी ह्याच पद्धतीने लाडू करते बरं का, अजिबात कुठलीही वेगळी पद्धत वापरत नाही. अशा पद्धतीने करायला, म्हणजे तीळ आणि गुळाचे लाडू पाकातले जे करायचे असतात की नाही, हे ते ह्याच पद्धतीने करते. आता किती वेळ झालं मी मिक्स करते बघा, अजिबात कडक झाले नाही. बऱ्याच महिलांची अशी तक्रार असते की थोडा वेळ झालं की थंड झाले की लगेच कडक होतात, तर अजिबात नाही. हे बघा, जेवढं तुम्हाला लाडू बनवायचे आहेत अशा पद्धतीने बनवून घ्यायचे. हे बघा, असे हे लाडू तयार होतात. लहान मोठे जसे पाहिजे तसे बनवा, पण शक्यतो लाडू अगदी सुपारी वडा बनवावा. म्हणजे कसं, लाडू जास्त मोठा बनवला की मग अर्धा खाल्ला जातो, अर्धा तसाच ठेवला जातो. मुलं लहान पूर्ण खात नाहीत किंवा मोठ्या माणसांनाही
एकदम खायला नकोसं होतं, म्हणून अगदी सुपारी किंवा मोठा लिंबू असतो की नाही तेवढ्या करायचे. सगळे करून घेतले बघू शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल